2024ला ज्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये 211 खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे सुरू करण्याच्या वेळेलाही त्यांनी असाच अर्ज दिला होता. त्याही अर्जाचं आपण आयोगाच्या तरतुदी नमूद करून उत्तर देऊन मतांची मोजणी केली होती. त्याच्या उपरही त्यांना असलेल्या शंका दूर करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. त्यांच्या मागणीनुसारच भारत निवडणूक आयोगानं आज EVM मशीनची तपासणी आणि पडताळणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांनी मागणी केल्यानुसारच आजच्या ह्या EVM मशीनचं चेकिंग, वन मेमरी व्हेरिफिकेशन अँड मॉकपोल ह्या प्रक्रिया ईशाईनं ठरवून दिल्याप्रमाणे दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आज ते उपस्थित राहिलेले आहेत. उपस्थित राहून गोडाऊन उघडणे, मशीन्स बाहेर काढणे या प्रक्रियेपर्यंत सोबत आहेत. त्यांनी अर्ज दिलेला आहे. आम्ही त्यांच्या अर्जाला उत्तर देत आहोत. त्यांना प्रक्रिया समजून सांगितलेली आहे. त्या स्टेजला त्यांच्या काही ज्या गोष्टी आहेत आपण अतिशय पारदर्शकपणे त्यांना दाखवून त्यांच्या अर्जानुसारच आपण पुढे जाणार आहोत. आता EVM मशीनमध्ये काही शंका आहेत, उपस्थित आहेत, त्यासाठी तर आजचं व्हेरिफिकेशन आहे. त्यावेळेला आपण आता ह्यांनी 2 केंद्र दाखवलेले, ती केंद्र दाखवणार. ते केंद्राचा डाटा दाखवल्यानंतर ईसीआयचे इंजिनियर आलेले आहेत. त्यांना प्रकरण त्यांच्या समक्ष 1400 मतं टाकणार, त्याच्या चिठ्ठ्या काढणार आणि त्या चिठ्ठ्या मोजणार आपण.